सो 2022ला ते जरा कमी आले, म्हणजे 63 आले. पण त्यावेळची काठिण्य पातळी जर बघितली पेपरची, तर त्यावेळी ते म्हणजे चांगलेच मार्क होते, वरच्या पट्टीतलेच होते, अर्थात म्हणजे कमी होते पण. आणि 2023ला माझं 81.25, जो की खूप मोठा रोल आहे माझ्या 7व्या रँक येण्यामध्ये. म्हणजे भाषेचा जो पेपर ऑब्जेक्ट तर त्याच्यासाठी. ठीक आहे. तर आता खूप जणांचे मला त्या अनुषंगानं प्रश्न यायचे की काय केलं नेमकं, किंवा कशा पद्धतीने स्कोर 80च्या वर क्रॉस झाला. कारण 80च्या वर क्रॉस झालेले फक्त तिघच मुलं आहेत यावर्षी राज्यसेवेच्या लिस्टमध्ये. एक 83चा एक आहे आणि 2 81.25 ज्याच्यामध्ये मी येतो, असे 3च लोक आहेत जवळपास. सो आणि बऱ्याच जणांचं असं आहे की इथून इथपर्यंत येण्यासाठी काय केलं, म्हणजे 23ला असं वेगळं काय केलं की स्कोर जो आहे तो एकदमच एक्सलंट कॅटेगरीमध्ये जो आहे तो गेला. 70 to 75 इज ओके, म्हणजे तेवढा यायला पाहिजे. पण तिथून पुढे 81 किंवा 80च्या वर जाणं हे थोडस आव्हानात्मक आहे. ते कसं केलं तर याविषयी आपण चर्चा जी आहे ती करू. ओके. तर सर्वात पहिल्यांदा मी माझं बेसिक म्हणजे लँग्वेजच्या संदर्भामध्ये 2 टप्प्यामध्ये मी जनरली प्रिपरेशनला डिवाइड करतो. एक तर तुमचं आहे प्रिपरेशनची फेज, बरोबर, म्हणजे प्रिपरेशनची फेज, आणि त्यानंतर तुमचं आहे एक्झाम हॉलची स्ट्रॅटेजी. ह्या 2 टप्प्यामध्ये असं वेगळं काय केलं की स्कोर जो आहे तो एकदम एक्सलंट गेला. ओके. तर त्याच्या संदर्भामध्ये आपण बोलू. तर प्रिपरेशनचं सांगतो मी पहिल्यांदा, मराठीचं सांगतो. मराठीच्या संदर्भामध्ये तर मराठीचं जसं की तुम्ही सर्वजण वाचता कुठलं, मोरा वाळिंबे, तेच माझा सोर्स होता. मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक, तोच माझा जो आहे तो सोर्स होता. एकच मिनिट. हं, ठीक आहे. तर हे मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय सर्वांना, बरोबर. मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक आहे. तर ह्यातले जे टॉपिक्स आहेत तेच केलं होतं, असं दुसरा कुठला सोर्स नव्हता. सोर्सेस बद्दल पहिला क्लॅरिफाय करतो की मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक, ठीक आहे. त्याचबरोबर त्यांचं अजून एक आहे शब्द संग्रहाचं पुस्तक, एक आहे पिवळ्या कलरचं, बरोबर. सर्वजण तेच वाचतात, मी पण तेच वाचलं. आणि PYQ, असं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून हाच सोर्स होता माझा. आणि बरेच जण ते दुसऱ्या म्हणजे बरेचसे पब्लिकेशन तो वाचतात, म्हणजे आता मला माहित नाही नेमकं, पण म्हणजे कोणतरी सोलाट सर म्हणून आहेत, किंवा अजूनही कोण कोण आहेत, म्हणजे मला एक्झॅक्टली माहित नाही अजून कोण कोण आहे. पण मला असं वाटतं की मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक जे आहे ते पूर्णपणे सफिशियंट आहे आपल्या लँग्वेजच्या पेपरसाठी, बरोबर. कारण की जसं की आपण लक्ष्मीकांत पॉलिटी म्हटल्यावर लक्ष्मीकांत म्हणतो, पॉलिटी इज इक्वल टू लक्ष्मीकांत, बरोबर. असं एक समीकरण जे आहे आपल्या आजपर्यंतच्या मनामध्ये, सेम तसं भाषा मराठी म्हटलं की वाळिंबे, कारण की त्याच्या बाहेर शक्यतो प्रश्न हे जातच नाही. ठीक आहे. पण हे झाले सोर्सेस. तरी पण मग सर्वांना सर्वांना जे आहे यामध्ये सर्वांचे सोर्सेस सेम आहेत. परत सर्वांना माहिती आहे की काय केलं पाहिजे काय नाही, मग स्कोर येत का नाही सर्वांचा. ओके. एक मिनिट. हं. तर स्कोर येत का नाही त्याबद्दल आपण चर्चा करू. सगळ्यात पहिल्यांदा बघा, आता मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक आहे माझ्या स्क्रीनवर दिसतं तुम्हाला. तर हेच टॉपिक सगळे केले होते. म्हणजे पहिला आपली भाषा, लिपी व व्याकरण इथपासून ते आहे ते छोटे छोटे, यामध्ये सुद्धा थोड्या तुम्हाला मराठी भाषेच्या व्याख्या आहेत,
किंवा वाक्य म्हणजे काय, किंवा काही काही विचारवंत आहेत म्हणजे त्यांनी सांगितलेल्या व्याख्या. तर इथं पासून ते शेवटचा जो टॉपिक आहे तुमचा, कोणता टॉपिक आहे? कवितेचे रसग्रहण. इथंपर्यंत स्क्रीनवर दिसतं तुम्हाला, बरोबर? कवितेचे रसग्रहण किंवा विरामचिन्ह नावाचा टॉपिक आहे. किंवा अजून लेखन विषयक नियमावली, म्हणजे त्यामध्ये तुमचे शब्द असतात की कुठल्या शब्दाच्या लेखनामधल्या चुका आहेत. तर या सर्व गोष्टी आहेत ना, तर या सगळ्या गोष्टी मी या पुस्तकातूनच केल्या. पण असं वेगळं काय केलं तर, हे बघा, मराठी एक आहे आपली पहिली भाषा, म्हणजे आपण शाळेपासून जे आहे मराठी शाळेतूनच शिकत आलो, बरोबर? त्यामुळे मराठीच्या बाबतीत थोडासा आपला अप्रोच हा कॅज्युअल असतो, म्हणजे की ठीक आहे, वाचले मला येईल, ओके, असं एक मानसिकता असते. आणि ते येतं पण, खूप जणांना चांगले स्कोर पण येतात. पण माझं उदाहरणार्थ असं झालं होतं की मला एक ऍव्हरेज स्कोर यायचा मराठीत दरवर्षी. मग ह्या वेळेला 23ला असं वेगळं काय केलं, माझ्या संकल्पना तरी सर्व चांगल्या होत्या, पण मराठीचे नियम सुद्धा मी चांगल्या पद्धतीनं पाठ केले, बरोबर? मराठीचे नियम चांगल्या पद्धतीने म्हणजे काय, आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतं तुम्हाला की सामान्य नामाचं अनेक वचन होऊ शकतं, बरोबर? पण विशेष नाम आणि बहुवाचक नाम ही नेहमी एकच वचनी असतात, अशा संदर्भातलं एक स्टेटमेंट आहे. तर हे अशी स्टेटमेंट जी आहेत ही मला पाठच होती 2023ला, ठीक आहे. त्याच्या मी खूप साऱ्या शॉर्ट नोट ज्या आहेत त्या बनवल्या होत्या, ठीक आहे. किंवा आता शॉर्ट नोट्स कशा बनवल्या होत्या मी दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने. पण मराठीच्या बाबतीत हेच की वारंवार हेच पुस्तक रिपीट 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 जे आहे ते वाचणं, यातल्या छोट्यातल्या छोट्या सेंटेन्सेस जे आहेत ती पाठ करणं. जसं की आता मी सांगितलं, नामाविषयीचे स्टेटमेंट ही आहेत, बरोबर? तसेच सामान्य नामांपैकी पदार्थवाचक नामे जी आहेत ही एकवचनी असतात. आता एक्झाम मध्ये जर असा प्रश्न आला की सामान्य नामांपैकी पदार्थवाचक नामे हे एकवचनी असतात, तर तिथं आपण असं मनामध्ये ट्रायल अँड एरर करत बसण्यात काही पॉईंट नाही की म्हणजे ओके, तर सामान्य नाम म्हणजे काय, मग त्यातलं पदार्थवाचक नाम म्हणजे कुठलं, मग हे उदाहरणादाखल एखादं मनातल्या मनात एक काउंट केलं आणि मग ते नाम जे आहे ते एक वचनीच असतं काय, असं मनातल्या मनात एक खेळ करत बसलो. तर असं नाही करायचं तिथं आपल्याला, ओके. कारण की आपल्याला माहिती आहे भाषेचा पेपर हा कसा आहे, टाइम मॅनेजमेंटचा पेपर आहे. टाइम मॅनेजमेंट, ठीक आहे. तिथे ट्रायल अँड एरर करायला, सेकंड थॉट द्यायला, इलिमिनेट करायला एवढा वेळ नाहीये आपल्याला. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मला पाठच आहेत, बघताक्षणी ज्या आहेत मला आल्या पाहिजेत, ठीक आहे. सो हे बेसिक रूल जो आहे तर एक लक्षात घ्या. ओव्हरऑल जे स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंटचा इश्यू आहे मराठीच्या पेपर, एक म्हणजे पूर्ण जो भाषेचा पेपर आहे त्याच्यासाठी टाइम मॅनेजमेंटचा इश्यू आहे. आणि त्याच्यासाठी तुमचं पाठांतर, ठीक आहे, सोर्सेसचं पाठांतर असणं हे खूप महत्वाचं आहे. काही काही गोष्टी तुम्हाला पाठच पाहिजेत, बरोबर? आता अजून उदाहरणं बघू याच्या संदर्भात. आता असा एक स्टेटमेंट आहे की भाववाचक नामे साधण्याचे प्रकार कोणते, तर या सामान्य नाम, विशेष नाम, धातू, विशेषणे यांना जे आहे आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य आणि वा असे प्रत्यय लावून काय होतात, भाववाचक नाम होतात, ठीक आहे. मग तिथं मी असं ट्रायल अँड एरर करत बसणार नाही, हे मला पाठच आहे अशा संदर्भातल्या गोष्ट पाहिजे. त्याचबरोबर अजून एक खाली स्टेटमेंट बघा, सामान्य नाम हे कधी विशेष नामाचे कार्य करते, तर विशेष नाम हे कधी सामान्य नामाचं कार्य करते, ठीक आहे. आणि विशेषणे आणि अव्यय कधी कधी धातू सुद्धा नामांचे कार्य करतात, ठीक आहे. असे स्टेटमेंट जे आहेत ना ही पिक करायची आणि त्याच्या शॉर्ट नोट ज्या आहेत त्या बनवल्या होत्या मी, बरोबर? त्याचबरोबर अजून असं एक स्टेटमेंट असतं बघा, लिंगभेद, की आकारांत पुल्लिंगी ना प्राणीवाचक नामाचं स्त्रीलिंग रूप जे आहे हे काय होतं, इकारांत होतं, बरोबर? आणि त्याचे नपुंसकलिंग रूप काय होतं, एकारांत होतं. तर हे तुम्हाला पाठ पाहिजे, ओके. कारण की असे छोटे छोटे सेंटेन्सेस आले आणि तिथं थोडस जरी आपण गोंधळलो तर त्या 1 तासाच्या टाइम मध्ये आपण प्रेशर मध्ये सोपे सोपे चुकवण्याची शक्यता ही जास्त होते. आणि माझ्या अशा चुका मी 2020, 21, 22 तिन्ही वर्ष बघितल्या, तर जवळपास 6 ते 7 चुका मराठीच्या पेपरमध्ये होत्या. मग मला लक्षात आलं की मला इंग्लिशमध्ये तरी डिसेंट स्कोर हा येतोच, पण प्रॉब्लेम कुठे होतो मला, मराठीमध्ये असे नियमवाले प्रश्न जे आहेत तर ते मी फाइंड आउट केले आणि त्याच्या ह्या वर्षी जे आहेत त्या नोट्स बनवल्या, बरोबर? आता तुम्हाला दाखवतो नोट्स उदाहरणार्थ.
आता या होत्या माझ्या मराठीच्या नोट्स. ठीक आहे, या सर्व शॉर्ट नोट्स बनवल्या होत्या मी. जवळपास एक किती पानांमध्ये नोट्स होत्या? एक 22 ते 23 पानांमधल्या नोट्स आहेत त्या, ज्या की मी एक्झामच्या आदल्या दिवशी ज्या आहेत 2 वेळा वाचल्या आणि मधल्या गॅपमध्ये पण 2 वेळा वाचल्या. ठीक आहे, तर आता बघा, यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसते की काय काय टॉपिक्स नाही आहेत यामध्ये. मी फक्त सॅम्पलसाठी दाखवले. आता हे शब्द विचार नावाचा टॉपिक आहे. तो एक 2 ते 3 पानांचा टॉपिक आहे. हा फक्त एवढ्या पानामध्ये बसला का पूर्ण. ठीक आहे, आणि हे फक्त नियम होते आणि फक्त अपवादात्मक उदाहरणं जी असतात तीच फक्त यामध्ये होती. बरोबर. त्याचबरोबर हा नामाचा टॉपिक दिसतो तुम्हाला पुढच्या स्क्रीनवर. ठीक आहे, मग नामाच्या टॉपिक मध्ये मला असं वाटलं की उदाहरणार्थ ही अरविंद मंगरुळकर आणि श्री अर्जुन वाडकर यांची डेफिनेशन चुकून आली, कारण की ते मोराबाईंच्या पुस्तकात आहे, तर ती मला माहित असावी म्हणून मी ती लिहिली होती त्यामध्ये. ठीक आहे, किंवा असे स्टेटमेंट्स असतात स्क्रीनवर दिसतं तुम्हाला की खाली दिलं बघा, हे पण माझ्या नोट्स मध्ये होतं. सामान्य नामांचे अनेक वचन जे आहे हे होऊ शकते, पण विशेष नाम आणि भाववाचक नाम ही एकच वचने जी आहे ती असतात. ठीक आहे, भाववाचक नामांचं जर अनेक वचन केलं तरीही ती सामान्य नामेच समजावी. बरोबर. अशी स्टेटमेंट जी आहे ती सगळी एक्झाम म्हणजे आदल्या दिवशी मी वाचले होते आणि हे सगळं नोट्समुळे शक्य झालं. मोरा वाळंबे सरांचं पुस्तक जे आहे उदाहरणार्थ ते किती पानांमध्ये आहे? जवळपास एक 280 पानं आहेत जवळपास, म्हणजे त्यातला ग्रामरचा भाग. तर यातल्या सगळ्या नोट्स शॉर्ट करून मी 23 ते 24 पानांमध्ये ज्या आहेत त्या बसवल्या होत्या. सो त्यामुळे टाइम मॅनेजमेंटचा इश्यू असताना आपला अजून एक महत्वाचा रोल काय येतो, तर तुमच्या महत्वाच्या टॉपिकच्या शॉर्ट नोट्स ऑफ, म्हणजे नियमांच्या शॉर्ट नोट्स बनवा, किंवा अपवादात्मक उदाहरणं जे असतात, अपवादात्मक उदाहरणे, तर त्यांच्या शॉर्ट नोट्स बनवा. आणि मी त्या ज्या आहेत ते एक्झामच्या आदल्या दिवशी आणि जो मधला पिरियड असतो तर त्याच्यामध्ये जे आहेत ते तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, त्याचप्रमाणे बघा पुढे लिंग विचार दिसतो तुम्हाला पुढे. याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मी लिहिलेल्या होत्या मला अवघड वाटणाऱ्या, किंवा आता ही एक कंडिशन असतं की एक्झाम्पल येतं उदाहरणार्थ की मराठीत एकाच अर्थाचे शब्द 3 वेगळ्या लिंगात आढळतात. मग अशा कंडिशन कुठल्या? तर रुमाल, पगडी आणि पागोटे, ग्रंथ, पोथी आणि पुस्तक. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सर्व गोष्टी. ठीक आहे, परत लिंगभेदामुळे नामांच्या रूपात बदल कसे होतात, तर तो एक ठीक आहे, तर तो एक हे होता. ठीक आहे, वरन रेकॉर्डिंग शेअर करू नक्कीच. बरेचसे चॅट्स येतात, चॅटमध्ये बरेचसे मेसेजेस आलेत की रेकॉर्डिंग शेअर करा, म्हणून नक्कीच होतील. हे बघा, आता अजून एक स्टेटमेंट होतं उदाहरणार्थ स्क्रीनवर दिसतं तुम्हाला की आकारांत, ऐकारांत व ओकारांत नपुंसकलिंगी नामे मराठीत नाहीतच. ही झाली एक्सेप्शनल कंडिशन, हे मला माहित असा. ठीक आहे, किंवा एकारांत नपुंसकलिंगी नामाचं अनेक वचन काय होतं? इकारांत होतं. मग याला अपवाद कुठले आहेत? सोने, रुपे, तांबे, शिसे यांची अनेक वचनी ही एक वचनाप्रमाणेच राहतात. सोनेचं सोनेच होणार. बरोबर. तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर मी त्या पाठ केल्या होत्या नोट्सच्या माध्यमातून. ठीक आहे, सो ह्या ज्या नोट्स महत्वाच्या, शॉर्ट नोट्स ऑफ इम्पॉर्टंट टॉपिक्स. बरोबर. आणि यानंतर काय करायचं? PYQ जे आहेत, प्रिव्हियस इयरची प्रश्नपत्रिका, तर त्या चांगल्या पद्धतीनं त्यातले प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आता एक माझी स्ट्रॅटेजी होती, मराठीला जे आहेत हे PYQ पेक्षा कंटेंट पाठ करणं, आणि इंग्लिशला जे आहे कंटेंट पेक्षा जास्त PYQ सॉल्व्ह करणं, ही माझी स्ट्रॅटेजी होती. इंग्लिशचा सेक्शन आल्यावर आपण इंग्लिश बद्दल नक्कीच बोलू, पण सध्या फक्त आपण काय बोलतो की मराठीच्या संदर्भामध्ये. त्याचबरोबर जसं मी म्हटलं, या शॉर्ट नोट ज्या आहेत त्या एक्झामच्या जो लजिकचा म्हणजे जवळचा पिरियड असतो, आठवडा असेल किंवा एक्झामच्या आधीचा 2 आठवडे असेल, तर त्यामध्ये खूप जास्त वेळा रिव्हिजन झाल्या पाहिजे. त्या नोट्सच्या खूप वेळा रिव्हिजन झाल्या पाहिजेत. म्हणजे तुम्हाला असं ते म्हणतात ना की फिंगर टिप्सवर गोष्टी आहेत, म्हणजे बोलता क्षणी तुम्हाला
बघितल्या क्लिक झालं की बरोबर आहे का चुकीचं आहे. तर अशा पद्धतीनं जे आहे त्याच्या खूप जास्त वेळा जे आहे ते रिव्हिजन झाल्या पाहिजे. आता राहिला प्रश्न कुठला? व्होकॅब्युलरीचा. बरोबर, व्होकॅब्युलरीचा प्रश्न. तर ह्याला पण माझं काय होतं, येल्लो बुक जे आहे मोरा वाळिंबे सरांचं, तर तेच पुस्तक मी वाचलं होतं. वाचताना कसं वाचलं होतं, हे बघा, मराठीचे व्होकॅब्युलरी म्हणजे काय, म्हणी, वाक्प्रचार किंवा बऱ्याचदा ते शब्दसमूहाबद्दल एक शब्द असतं, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण बहुतांश मराठी माध्यमातलेच मुलं आहेत. तर त्यांना जे आहेत तर ते सोपे जातात. बरोबर आहे? किंवा क्लिक होतात. पण तरी सुद्धा थोडंसं गोंधळात टाकणारे पर्याय तयार करायचं आयोगाचं चालू आहे. मग त्यासाठी फक्त हे येल्लो बुक जे आहे, मोरा वाळुंबे सरांचं, तेच पुस्तक वाचलं होतं. एक पान वाचलं पूर्ण, की त्यातलं फक्त मला एक 7 ते 8 उदाहरणार्थ गोष्टी ज्या आहेत, 7 ते 8 उदाहरणं, तेवढीच फक्त मला कन्फ्युजिंग वाटायची किंवा मी नव्यानंच ऐकतोय, अनोळखी आहेत असं वाटायचं. त्याला फक्त मी जे आहे त्याचे स्टार करून ठेवले होते आणि जे आहे शेवटच्या टप्प्यामध्ये ही व्होकॅब्युलरी सुद्धा मग त्याचे रिव्हिजन जे आहे फक्त स्टार केलेल्या गोष्टींचीच जे आहे तर ती केली होती. बरोबर? तर हे होते माझी व्होकॅब्युलरीची स्ट्रॅटेजी. आणि प्लस व्होकॅब्युलरी करताना हे येल्लो बुकच्या आधी सुद्धा प्रिव्हियस इयरचे कुठले जे व्होकॅब्युलरीचे जे प्रश्न आलेत तर ते पहिल्यांदा करायला पाहिजेत. ठीक आहे. अशा पद्धतीने ही झाली माझी ओव्हरऑल स्ट्रॅटेजी मराठीची. आता हे मी सांगतोय तुम्हाला तर तुम्हाला असं इझी वाटत असेल. ठीक आहे. पण ज्यावेळी एक्झिक्यूट करायला जातो म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ह्या तुम्ही गोष्टी तुमच्या डे टू डेच्या स्टडीच्या सेशन्स मध्ये इम्प्लिमेंट करतात त्यावेळी कधी कधी हे बोरिंग काम होतं किंवा तर ते आळस टाळणं आणि ह्या गोष्टी ज्या आहेत खूप चांगल्या पद्धतीने करणं हेच तुमच्या यशाचं जे आहे तिथं गमक असणार आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आता हे मी तुम्हाला सांगितलं प्रिपरेशन फेज मध्ये काय केलं. बरोबर. आता तीच प्रिपरेशन फेज मी तुम्हाला इंग्लिशच्या बाबतीत सांगतो आणि सगळ्यात शेवटी आपण काय बोलू मग की तुमचे सगळ्यात शेवटी आपण बोलू की एक्झाम हॉल मधली माझी अशी काय स्ट्रॅटेजी होती आणि वेगळं काय केलं असं की जो स्कोर आहे बेस्ट मधून तो एक्सलंट कॅटेगरीमध्ये जाय तो गेला. पहिला आपण इंग्लिशच्या प्रिपरेशन फेज मध्ये बोलतो. हे बघा, इंग्लिशच्या प्रिपरेशन फेजला काय होतं की सर्वात पहिल्यांदा मी संपूर्ण एमपीएससीच्या प्रवासामध्ये फक्त एकच क्लास लावला होता, तो म्हणजे इंग्लिश ऑब्जेक्टिव्हचा. ठीक आहे. इंग्लिश ऑब्जेक्टिव्हचा एकच क्लास लावला होता. त्यामागचा उद्देश माझा होता की पूर्णपणे नवा सब्जेक्ट होता माझ्यासाठी, म्हणजे मी इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनियर आहे. सो म्हणजे नव्यानं इंग्लिश जे आहे ते शिकत होतो. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचं इंग्लिश म्हटल्यावर खूप वेगळंच असं मला वाटलं. तर ती भीती जाण्यासाठी माझे म्हणून मी क्लास लावला. कड सरांचा क्लास लावला होता. ठीक आहे. गणेश कड सरांचा लॉकडाऊनच्या दरम्यानचा तो जो क्लास होता तर तो लावला होता. त्यामुळे मला एक झालं, क्लास लावल्यामुळे माझी सब्जेक्टची ओळख झाली माझी. बरोबर. क्लास लावल्यामुळे सब्जेक्टची जी आहे ती माझी ओळख झाली आणि मला थोडस त्याची भीती जी आहे ती कमी झाली. बेसिक बेसिक संकल्पना ज्या आहेत तर त्या चांगल्या पद्धतीनं क्लिअर झाल्या आणि त्यानंतर मग मी काय केलं की ह्या नोट्स होत्या त्याच्या पण शॉर्ट नोट्स बनवल्या. ठीक आहे. शॉर्ट नोट्स बनवल्या. ठीक आहे. पण 2023च्या अटेम्प्टच्या वेळेस मी महेश मला वाटतं की महेश पाटील सरांचा जे क्लास आहे त्यांच्या नोट्स वापरल्या. म्हणजे मी क्लास नाही केला पण त्यांच्या नोट्स होत्या. म्हणजे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ नाऊन सारखा टॉपिक आहे तर तो त्यांच्या हँड रिटन नोट्स मला एका मित्रानं शेअर केला होता. तर त्या नोट्स मधूनच ज्या आहेत त्या मी केल्या. त्यातले फक्त मग मी काय केलं, अपवादात्मक गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा कंडिशन तर त्याच्या पण मायक्रो नोट्स बनवल्या होत्या. मायक्रो नोट्सचा खूप मोठा रोल माझ्या लँग्वेजच्या स्कोअरमध्ये आहे बरं की. तर त्याचबरोबर अजून मी काय केलं, सगळ्यात महत्वाचं हे हे जस्ट क्लास करणं, नोट्स करणं हे किती पर्सेंट काम आहे तुमचं, फक्त 20 ते 30% काम आहे. इथून तुमचं फाउंडेशन तयार होतं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सब्जेक्टची ओळख झाली, संकल्पना समजल्या. उदाहरणार्थ तुम्हाला समजलं की सिंग्युलर ऑब्जेक्ट असेल तर त्याच्या क्रियापद कसं असणार होतं ते एस किंवा ईएस. आवाज येत नाही का माझा? आवाज येतो ना? कोणीतरी मला चॅटबॉक्स मध्ये सांगा की आवाज येतोय का नाही. ओके. नाही, कोणीतरी कमेंट केली होती. ठीक आहे. आवाज येत नाही.
ओके, ठीक आहे. तर हे बघा, 20 ते 30 20% जो पार्ट जो आहे, तर तो फक्त तुमचा संकल्पना समजण्यात किंवा सब्जेक्टची ओळख करून घेण्यामध्ये आहे. राहिलेला 70 ते 80% पार्ट काय माहितीये का? तर हे जे तुम्ही समजले त्याच्या आधारे जे आहे प्रश्न सोडवणं, हा इंग्लिशमध्ये खूप मोठा रोल आहे. प्रश्न सोडवणे 70 to 80% जे आहे, हा खूप मोठा रोल जो आहे तुमचा इंग्लिशमध्ये येतो, बरोबर. त्यामुळे मी इंग्लिशला सजेस्ट करतो की एकदा का टॉपिक समजला की तुम्ही पीवायक्यू जे आहेत ते मोजून एक 3 वेळा तरी सोडवा. 3 वेळा सोडवा. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला ते म्हणजे शिकलेलं जे नॉलेज आहे, म्हणजे कन्सेप्ट समजला त्याच्या आधारे प्रश्न सोडवणं, आणि हे 3 वेळा सोडवल्यावर काय होतं की ते तुमचं म्हणजे एक मसल मेमरी क्रिएट होते आणि त्याच्यामुळे तुमचं इंट्युशन चांगलं डेव्हलप होतं. आता इंट्युशन म्हणजे काय की उदाहरणार्थ आपल्या साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे मला समजले की हेच उत्तर आहे. भले मला ते एक्झॅक्टली त्या मोमेंटला सांगता येत नाही की हे असं का, बरोबर आहे. म्हणजे मला कुठला नियम आहे पण माहित नाही. पण मी इतक्या वेळेला सॉल्व्ह केले की त्याच्यामुळे जे आहे ना माझ्या माइंडमध्ये एक फ्रेमवर्क बसून गेलं. लक्षात घ्या, एमपीएससीचं जे इंग्लिश आहे किंवा एमपीएससीचं इंग्लिश हे कसं आहे वाटतं मला, तर असं फॉर्म्युला बेस्ड आहे. फॉर्म्युला बेस्ड. फॉर्म्युला बेस्ड म्हणजे काय की त्याला ठराविक असे ठोकताळ आहेत, ते जरी केल्या, असं लक्षात ठेवलं तरी तुमचं जे आहे ते चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होऊ शकतं. म्हणजे एखादा मुलगा असा असू शकतो की ज्याला इंग्लिश बोलताही येत नाहीये व्यवस्थित, पण त्याला ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशमध्ये खूप चांगले मार्क येऊ शकतात, कारण की ते एक सिस्टमॅटिक मॅनरमध्ये चालतंय. त्याला नियम आहेत, काय काय असे फॉर्म्युला आहेत, किंवा असं असेल तर हे बरोबर आहे किंवा असं नसेल तर ते बरोबर नाही, अशा पद्धतीनं. त्यामुळं अजून एक मी अजून ह्याच ठिकाणी सजेस्ट करतो की युपीएससी करणारे कोणी जर आपले कॅन्डिडेट असतील किंवा कॉन्व्हेंटची मुलं असतात बघा की त्यांचं ऑलरेडी खूप लहानपणापासून त्यांनी इंग्लिश बऱ्याच वेळेला केलंय वगैरे, असे जर असतील तर तिथं काय करायचं माहितीये का की त्यांनी एकदम असं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नाही जायला पाहिजे असं मला वाटतं. कारण की हे इंग्लिश आणि तुमचं जे बोलता येणार इंग्लिश किंवा वर्णनात्मक इंग्लिशचा जो पेपर आहे ह्यामध्ये खूप फरक आहे, बरोबर. त्यामुळं त्याला तुम्ही ग्रँटेड घेऊ नका आणि खूप चांगल्या पद्धतीने स्टडी करा. सो सांगण्याचा उद्देश होता की एकदा मी क्लास लावला, नोट्स बनवल्या आणि त्यानंतर मग जे आहे पीवायक्यू खूप वेळा सॉल्व्ह केले. आता माझ्याकडे त्यावेळी होतं ओएलएस पब्लिकेशनचं पुस्तक होतं. ओएलएस पब्लिकेशन नावाचं कुठलं पुस्तक आहे, औरंगाबाद मधलं एक पब्लिकेशन होतं, त्यांचं पुस्तक होतं माझ्याकडं आणि मला ते खूप चांगलं वाटलं, कारण की त्याच्यामध्ये एमपीएससी, तलाठी, जिल्हा जिल्हा भरती असतात, जिल्ह्याच्या सेवा भरती असतात किंवा तांत्रिक सेवा म्हणून असतो प्रकारे, तर ह्या सर्व एक्झामचे जे पीवायक्यू आहेत ना ते एका ठिकाणी कम्प्लीट केलं होतं. नॉट की जस्ट फक्त आपले एमपीएससीचे केले होते, पूर्ण सर्व एक्झाम जे आहेत ते एका ठिकाणी होते. आणि हे मी एक दिवशी असं काउंट केलं, उदाहरणार्थ मला लक्षात आलं की 6,000च्या जवळपास जे आहेत ते उदाहरण आहेत, आणि मग मी त्याला मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे 3 वेळा सॉल्व्ह करायचं असं एक टार्गेट ठेवलं. म्हणजे जवळपास 18,000 प्रश्न मला सोडायचे आहेत आणि माझ्याकडे समजा दिवस किती होते त्यावेळी, जवळपास 100 दिवस होते. तर 100 दिवस आहेत, तर मी किती सोडवलं पाहिजे ऍव्हरेज एक दिवसामध्ये जे आहे, तर ते मी 180 तरी सोडवले पाहिजे, असं एक रफ कॅल्क्युलेट केलं. आणि मी दुपारचं जेवण झालं माझं दुपारी की 1 ते 3 जो आहे हा कार्यक्रम चालू असायचा. मी कंटिन्युअसली प्रश्न वारंवार वारंवार सॉल्व्ह करतो आणि त्याच्यामुळे ती इतकी प्रॅक्टिस होऊन गेली, एवढी त्याची भीती निघून गेली की मला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये जे आहे त्याचं फार जास्त म्हणजे तोटा जाणवला नाही किंवा असं भीती वाटली नाही, बरोबर. आता इंग्लिशची वोकॅबलरी ह्याला पण सेम स्ट्रॅटेजी होती. पीवायक्यू केले, इंग्लिशच्या स्ट्रॅटेजीमध्ये पीवायक्यू केले, आणि त्यानंतर त्याचबरोबर पालांसुरी, परत बक्षी नावाचं एक पुस्तक आहे, किंवा असे एक 2-3 पुस्तकांमधले त्यांचे शेवटी व्होकॅबलरीचं सेक्शन एक असायचं, व्होकॅबलरीचा सेक्शन होता. तर त्याचं कंपायलेशन जे होतं ते मला टेलिग्राम चॅनलवर एका मिळालं होतं, त्याचं कंपायलेशन.
आणि ते सुद्धा मी ह्याच पद्धतीने वाचलं, जसं की मगाशी सांगितलं की पूर्ण जे प्रिंट मारले त्याचे, ते वाचता वाचता फक्त मी काय करायचो मध्ये मध्ये स्टार असे करायचो आणि त्यानंतर गोष्टी रिवाइज केल्या. मग त्यामध्ये पण मी एरिया फाइंड आउट केला की मला कुठले वोकॅब्युलरी अवघड जातात. तर उदाहरणार्थ मला अवघड जायचे ते फ्रेझल वर्ब अवघड जायचे किंवा कधी कधी फोबियाज असतात ते बरेचसे. तर ते फोबिया मला लक्षात व्हायचं किंवा थोडंसं कन्फ्युज व्हायचं. मग त्यातल्या कन्फ्युजिंग असणाऱ्या गोष्टी, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, तर त्याच्यावर स्टार केले असे आणि नंतर लास्ट मोमेंटला ते खूप वेळा रिवाइज केले. ठीक आहे. तर आणि हे काही असं एका दिवसात नाही झालं, बरोबर आहे. तर ह्याला जवळपास म्हणजे मी एका अटेम्प्ट 2021चा अटेम्प्ट होता, त्यामध्ये मी खूप मोठ्या प्रमाणात लँग्वेजला एफर्ट दिले होते आणि ते नंतर 2023च्या अटेम्प्टच्या वेळेस माझे थोडेसे म्हणजे त्याला एक आउटपुट मिळालं असं म्हणू शकतो. आणि ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला आता जर कंबाईनची एक्झाम डेट कधी आहे तुम्ही सांगू शकाल का जरा, कंबाईनची मेन्स कधी आहे? मला एक्झॅक्ट नाही अंदाज. कमेंट बॉक्समध्ये सांगा की कंबाईनची मेन्स जी होणार आहे आपली ते ती साधारण कुठल्या महिन्यामध्ये आणि किती तारखेला होणार आहे? कमेंट बॉक्समध्ये जरा कोणीतरी सांगा. 1 जून. ओके. 1 जूनला आहे म्हणजे सफिशियंट वेळ आहे, बरोबर. 1 जूनला आहे. तर म्हणजे जवळपास 4 ते 5 महिन्यात आपल्याला, बरोबर. 4 महिन्यात जवळपास. तर ह्या दिवसांमध्ये ह्या गोष्टी करून घेतल्या पाहिजेत, बरोबर. म्हणजे हे तुम्हाला कंटिन्युअस कन्सिस्टंटली ह्या गोष्टी जर ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी तुमचे रिझल्ट जे आहेत ते तशा चांगल्या मार्क्समध्ये कन्वर्ट होतात. तर आता हे मी तुम्हाला सांगितलं काय की प्रिपरेशनच्या फेजमध्ये काय केलं पाहिजे, बरोबर. आणि आता एक्झाम हॉलला काय केलं पाहिजे, म्हणजे परीक्षेच्या दिवशी काय केलं पाहिजे, एक्झाम हॉल स्ट्रॅटेजी. ठीक आहे. स्क्रीनचं कनेक्शन आहे ना व्यवस्थित, दिसतं सर्वांना? ओके. आता एक्झाम हॉलची स्ट्रॅटेजी. तर मुळात एवढ्या प्रिपरेशन फेज मधून मला काय माझ्या शेवटी मी फिल्टर करून काय ठेवलं माझ्याकडे, तर माझ्याकडे होता शॉर्ट नोट्स, बरोबर. त्या जवळपास मराठी आणि इंग्लिश दोन्ही मिळून या 50 पेजेस मध्ये होत्या. त्याचबरोबर व्होकॅबलरी जी आहे ती पण स्टार केलेली होती, म्हणजे खुणा करून ठेवल्या होत्या. तर तेवढीच व्होकॅबलरी. त्याचबरोबर अजून राहिलं काय, तर जे पीवायक्यू सॉल्व्ह केले होते त्यातले सुद्धा ऑड पीवायक्यू जे आहेत तर त्याला पण मी थोडंसं असं खुणा करून जे ते तिथे तिथे ठेवले होते, जेणेकरून ते पण लास्ट मोमेंटला रिवाइज करायचे. तर शेवटच्या महिन्यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी जवळपास 3 वेळा रिवाइज केल्या, म्हणजे माझ्या राज्यसेवेच्या जर्नीमध्ये. आणि प्लस ह्या शॉर्ट नोट्स ज्या होत्या, म्हणजे मग अशी म्हटलं की मराठीचे नियम होते, इंग्लिश मधले एक्सेप्शनल कंडिशन्स होत्या, तर ह्या सर्व एक्झामच्या आदल्या दिवशी परत परत रिवाइज केला, म्हणजे जवळपास एक्झामच्या आदल्या दिवशी 2 वेळा रिवाइज झाला. आणि एक्झामला जायच्या जस्ट आधी, म्हणजे राज्यसेवेच्या केसमध्ये असं होतं की वर्णनात्मक पेपर दिलाय, त्यानंतर 3 तासांचा गॅप आहे आणि त्यानंतर भाषेचा जो आहे वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे, तर त्यामधल्या पेपर दिवशी सुद्धा जे आहे त्या सर्व गोष्टींवर एकदा नजर टाकलेली होती. ठीक आहे. एकदा नजर टाकली होती. अशा पद्धतीनं एक्झामला जायच्या जस्ट आधीची स्ट्रॅटेजी होती, ती माझी होती. आता यानंतर एक्झाम हॉलमध्ये काय केलं मी, तुम्ही सोडत आहे तसंच सर्वांनी, की मराठीचा सेक्शन पहिला, बरोबर. यामध्ये पण मराठीच्या उदाहरणार्थ पहिले 45 प्रश्न झाले की नंतर आपले 5 प्रश्न येतात पॅसेजवरचे, बरोबर. त्याच्यामध्ये मराठीचा पॅसेज जातो. तो पॅसेज झाला की इमिजिएटली मी इंग्लिशचे 5 प्रश्न होते, बरोबर. इंग्लिशचे ते सोडवायला घ्यायचं. रिझन काय होतं की इंग्लिशचे जे त्याला रिझन होतं की इंग्लिशचे आपण ऑलरेडी पॅसेज सोडवला असतो, त्यामुळे कॉम्प्रिहेन्शनच्या झोन मध्ये असतो. त्यामुळे इमिजिएटली इंग्लिशकडे गेलं कसं होतं की पॅसेज सोडवायला सोपं जातं. त्याचबरोबर शेवटी जर वॉर्निंग बेल झाली आणि जर तुम्ही शेवटी इंग्लिशचा पॅसेज जर ठेवला असेल तर तुम्हाला ते खूप पॅनिक होऊन जातो की आपण प्रश्न सोडवणार कधी, म्हणजे तो पॅसेज वाचणार कधी, मग 10 मिनिटात सोडवणार कधी वगैरे, असे बरेचसे विचार जे आहेत तर ते मनामध्ये यायला लागतात. त्यामुळे इंग्लिशचा पॅसेज जो आहे
तो मी मराठीच्या पॅसेज नंतर इमिजिएटली सोडवायचो आणि नंतर राहिलेल्या वेळामध्ये मग मी परत इंग्लिशचे 45 प्रश्न आहेत ते सोडवायचो. ठीक आहे. पण ह्यामध्ये सुद्धा सोडवताना प्रश्न मी 30 सेकंदला एक प्रश्न असं सोडवण्याचा जो आहे माझा प्रयत्न चालू असायचा. 30 सेकंदात एक प्रश्न, बरोबर. 30 सेकंदात एक प्रश्न. आणि मग त्यासाठी मग मी माझ्या हातात घड्याळ, उदाहरणार्थ अॅनालॉग घड्याळ जे आपलं असतं ते घड्याळ माझ्या हातात होतं आणि मग माझं लक्ष असायचं घड्याळाकडे कंटिन्युअसली की 12 वर सेकंद काटा आला की तिथं प्रश्न चालू झाला की 6 वर सेकंद काटा येईपर्यंत तो प्रश्न सोडवून झाला पाहिजे आणि 6ला आपला दुसरा जो प्रश्न आहे पुढच्या प्रश्नावर आपण गेलं पाहिजे, असं एक मनाला थोडी शिस्त घातली होती. ठीक आहे. टेस्ट सिरीजच्या माध्यमातून, म्हणजे टेस्ट सिरीज सुद्धा ज्या टाइम लावून काही ठराविक सोडवल्या होत्या, तर त्यामध्ये मी थोडी सवय लागली होती. पण लक्षात घ्या, हे 30 सेकंदात एक प्रश्न हे समीकरण सोडवायला आपण जे आधी जे प्रिपरेटरी फेज मधली जी स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे त्या सर्व गोष्टी चांगल्या झाल्या तरच तुम्हाला ते 30 सेकंदामध्ये एक प्रश्न जो आहे तो सुटू शकतो. ठीक आहे. तर त्यामुळे जे आहे अशा पद्धतीने माझी जी आहे ती ओव्हरऑल स्ट्रॅटेजी होती. त्याचबरोबर अजून काय झालं, मी 2-3 अटेम्प्ट देणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही अजून काय करू शकता. तर आन्सर की जे आहेत, ऑलरेडी कुठली एक्झाम दिली असेल, म्हणजे ना की जस्ट राज्यसेवा, ग्रुप सी, ग्रुप बी, तर आणि इव्हन ज्यांना चांगले पण मार्क असणारे पण विद्यार्थी आहेत, म्हणजे काही काही मुलं असे आहेत की ऑलरेडी आम्हाला सर 70 किंवा 75 प्लस मार्क्स हे ऑलरेडी येत आहेत आम्हाला. तर मग अशा विद्यार्थ्यांनी काय करा की या आन्सर की ज्या आहेत तुमच्या जुन्या एक्झामच्या त्या एकदा काढून बघा आणि त्यामध्ये माझे असे कुठे प्रश्न चुकलेत की जे मला एकदम इझी होते माझ्यासाठी, तरी पण मी एक्झाम हॉलमध्ये चुकवले किंवा माझ्या छोट्या छोट्या रिव्हिजनच्या मिस्टेक झाल्या तर तिथं चुकवले. मी ते केलं होतं 2023ला. त्यामुळे असं झालं की माझा 70 वरचा जो स्कोर आहे तर तो माझा एकदम 81.25 वर गेला. ठीक आहे. आणि माझा पेपर सुद्धा जो आहे हा जवळपास 57 मिनिटमध्ये सॉल्व्ह झाला होता. म्हणजे मी मोजलं होतं कारण मी घड्याळावरच चालत होतो. जवळपास 57 मिनिटांमध्ये प्रश्न सॉल्व्ह झाला होता, जो की म्हणजे 57 मिनिटात माझे 100 प्रश्न सॉल्व्ह झाले, जो की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा 60 मिनिटांमध्ये केवळ 85 ते 90च सॉल्व्ह झालं होते राज्यसेवेमध्ये. ठीक आहे. आणि हा असं नाही की मला राज्यसेवेला चांगले मार्क आहेत, माझे कंबाईनचे पण जर तुम्ही मार्क लिस्ट काढून बघितला तर त्याला सुद्धा 79 मार्क्स जे आहेत तर 2023च्या कंबाईन मध्ये तेवढे मला कंबाईनच्या पेपरला ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये आहे. तर अशा पद्धतीने ही माझी स्ट्रॅटेजी होती. तुमच्या अजून काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. खूप जणांचे मला जे आहे की लँग्वेजसाठी बॅच घ्या असंही चाललं होतं, तर त्या अनुषंगाने आपलं डोक्यात चालू आहे की या वीक मध्ये आपण मराठीचे जे आहेत व्हीसी चालू नाही. ओके. तर त्या अनुषंगाने जे आहे की आपले मराठीची बॅच आपण लॉन्च करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये ह्या ज्या मी छोट्या छोट्या गोष्टी केल्या होत्या त्या फास्ट ट्रॅक रिव्हिजनच्या माध्यमातून कसं जास्तीत जास्त तुम्हाला मार्क स्ट्रेच करता येतील अशा पद्धतीने आपण प्लॅन करतो. तर ते सुद्धा तुमचे जर काही प्रश्न असतील तर त्या आपण त्याच्या संदर्भात पण आपण बोलू. ठीक आहे. तुमचे प्रश्न बरेच येऊन गेलेत, आम्ही बोलतो त्याच्यावर. रेकॉर्डिंग अवेलेबल करून देईल तुम्हाला. व्होकॅब्युलरीसाठी स्ट्रॅटेजी, मराठीच्या व्होकॅब्युलरीसाठी स्ट्रॅटेजी मला वाटतं मी बोललोय की मोरा वाळिंबे सरांचंच पुस्तक वापरलं होतं मी, येल्लो कलरचं. फक्त त्याच्यामध्ये वाचता वाचता फक्त मला अनोळखी वाटणारे, चॅलेंजिंग वाटणारे किंवा कन्फ्युज करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यांना स्टार करून ठेवलं होतं, म्हणजे खून करून ठेवले होते आणि लास्ट शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांची रिव्हिजन सुद्धा केली होती. इंग्लिश ग्रामरसाठी सोर्स जसं की मी सांगितलं होतं सेमिनार जो आहे तो तिथं तुम्ही तिथं सुद्धा जाऊ शकता किंवा कुठलाही सोर्स घ्या. फक्त लक्षात घ्या की इंग्लिश ग्रामरसाठी सोर्स वाचणं हे फक्त 30% काम आहे, पण 70 ते 80% काम हे तुमचं प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सॉल्व्ह करणं हेच आहे. ठीक आहे. क्वेश्चन पेपर जास्ती सोडवले पाहिजे का किंवा किती सोडवले तुमच्या माहितीनुसार, तर आयोगाचे इनफ आहेत का क्लासेसचे टेस्ट? हो. जसं की म्हटलं की प्रश्न खूप महत्वाचे आहेत, विशेषतः इंग्लिशचे. आणि
ते इंग्लिशचे प्रश्न शक्यतो आयोगाचेच प्राधान्यानं सोडवले पाहिजेत, क्लासेस पेक्षा सुद्धा. ठीक आहे, तेव्हा पहिल्यांदा आयोगाचे प्रश्न घ्या, ते सोडवा. आणि मग आणि जेवढं मॅक्सिमम मागे जाता येईल, म्हणजे एमपीएससीच्या जुन्या एक्झामचे पण खूप सोडवा, असं नाही की आता रिसेंटचे 5-6 वर्षाचे. कन्सिडरिंग की मोस्ट ऑफ दी मुलं आपण कंबाईनचे आहे, आणि कंबाईनच्या एक्झामला माहिती आहे का, राज्यसेवे एवढा अभ्यासाचा ताण जो आहे, म्हणजे सिलेबस मोठा नाहीये मेन्सचा. तर आणि त्यात आपल्याला 50% पार्ट हा भाषेचा आहे, तर त्यामुळे जास्तीत जास्त त्या विषयावरचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, टेस्ट सिरीज केव्हापासून लावायला हवी? ओके, तुमचं एकदा व्यवस्थित सगळ्या गोष्टींचा अंडरस्टँडिंग झालेला असेल, नोट्स चांगल्या पद्धतीने झाल्या असतील, तर तुम्ही टेस्ट सिरीज लावू शकता, म्हणजे 1 महिनाभर टाइम घेऊन. जेणेकरून काय होईल की तुम्ही वाचलेल्या गोष्टी ज्या आहेत, त्या वाचलेल्या गोष्टी म्हणजे त्यांचं तिथं एक फीडबॅक भेटेल तुम्हाला, की मी किती सोडवतोय आणि मार्क्स किती येतात. आणि लक्षात घ्या, टेस्ट सिरीज जे आहेत बऱ्याचदा काय होतं की म्हणजे खूप कठीण काढल्या जातात पेपर. मग त्याच्यामध्ये जास्त टेन्शन नाही घेता, मार्क्स कमी आले जास्त आले. एक तर तुम्ही असं पण बघू शकता की टेस्ट, मी जे टेस्ट लावले त्यात टॉपर कितीच आहे आणि मी कुठं आहे. सो रिलेटिव्ह पोझिशन जी आहे ती महत्वाची आहे. इंग्लिश स्कोर इम्प्रुव्हमेंटसाठी विशेष काय करता येईल? मी बोललो, मला वाटतं की इंग्लिश का स्कोर जो आहे हा प्रॅक्टिस, जेवढे जास्तीत जास्त प्रश्न सोडवाल तेवढे होईल. आणि त्याचबरोबर अजून एक पॉईंट सांगायचं राहील एक इंग्लिशचा, स्क्रीनवर बघा की कॉमन एरर नावाचा एक पॉईंट आहे, म्हणजे एरर फाइंड आउट करा. कॉमन एरर तो थोडा खूप जणांना अवघड जातो, म्हणजे मला पण बरेच प्रश्न त्या टॉपिकवरचे चुकायचे. ठीक आहे, करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्स कुठले त्यातले, किंवा एरर फाइंड आउट करा. मग त्यासाठी फक्त माझं होतं की एक पीडीएफ होती ज्याच्यामध्ये एक्सक्लुझिव्हली एररचे जे प्रश्न जे होते ते खूप मोठ्या प्रमाणात होते. तर ती पीडीएफ मी एकदा सॉल्व्ह केली होती, मला जर मिळाली तर मी परत तुम्हाला ती शेअर करेल. ठीक आहे सर, टेस्ट पेपर सजेस्ट करा प्लीज, कोणते सॉल्व्ह करावा ते, आणि तुम्ही कसं काय काय. ओके, मला वाटतं मी थ्रू आउट परत एकदा सगळं प्रिपरेशनचे स्ट्रॅटेजी तर एक सारांश स्वरूपात सांगायची झाली तर, पहिला संकल्पना क्लिअर करणं, त्यानंतर त्या पाठ करणं, प्रश्न जे आहेत ते म्हणजे ऍव्हरेज 3 वेळा जरी सॉल्व्ह केले पाहिजेत पीवायक्यू, असं माझं मत आहे. कारण की तुम्ही कंबाईनची एक्झाम देताय तर पूर्णपणे तुमचे 50% पोर्शन हा लँग्वेजवर अवलंबून आहे. त्यामुळे तीन तीन वेळा, मी तर म्हणेल 3च्या पेक्षा पण जास्त वेळा जर विशेषतः इंग्लिशचे प्रश्न जर सोडवता आले तर तुमचं स्कोर इम्प्रूव्ह त्यामध्ये होऊ शकतो. तुमचं एक इंट्युशन चांगलं डेव्हलप होतं. वारंवार तेच 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 प्रश्न ठेवल्यामुळे ब्रेन जो आहे तो प्रोग्राम होऊन जातो तुमचा, की मग तुमचा जो आहे स्कोर वाढू शकतो. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या प्रिपरेशनच्या फेज मधून पण तुम्हाला त्यातून पण कुठे अपवादात्मक गोष्टी वगैरे ज्या वाटतात तर त्याच्या शॉर्ट नोट्स बनवणं, आणि त्या एक्झामला जाताना जो आहे तो त्याचे 1-2 वेळा नजर टाकून जाणं त्या गोष्टींवर, ह्याच्या माध्यमातून तो स्कोर जो आहे इम्प्रूव्ह होऊ शकतो. इंग्लिश वोकॅब साठी स्ट्रॅटेजी मला वाटतं मी सांगितली मगाशी. ठीक आहे, इंग्लिश ग्रामर आणि व्होकॅब्युलरीचा फायनल स्कोर काय असावा? ठीक आहे, इंग्लिशला 50 पैकी 25-30 ला स्कोर सॅच्युरेशन झाले. मी म्हटलं ना, दोन्ही पेपरला जो आहे ऍव्हरेज 40-40 स्कोर आला पाहिजे. मग त्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की मग मराठीलाच 45 पर्यंत गेलाय पण इंग्लिशला येत नाही. मग मराठीला 45 पर्यंत जात असेल तर इकडे आपण एक 35 ते 40 मध्ये जर स्कोर आणला इंग्लिशमध्ये, तर जो आहे तो तुमचा स्कोर जो 80 ते 85 रेंज जी आहे तर तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. आणि एकतर लक्षात ठेवा की मनातलं जे ब्लॉक आहे ना तो काढून टाका, की लँग्वेजला 80च्या वर स्कोर जाऊ शकत नाही. जाऊ शकतो, म्हणजे मी असेल किंवा अजून 1-2 कॅन्डिडेट आहेत त्यांनी ते करून दाखवलं तर ते पॉसिबल आहे. फक्त मी ह्या गोष्टी ज्या सांगितल्यात तर त्या तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये फॉलो करा तुमच्या प्रिपरेशनच्या स्ट्रॅटेजीमध्ये. कंटाळ करू नका, इट्स ऑल अबाउट एक्झिक्युशन. असं नाही की तुम्हाला माहित नाही त्या गोष्टी, पण जेवढं तुम्ही ते तुमच्या रिअल लाईफ मध्ये प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचा कॉन्फिडन्स आहे तो वाढत राहणार. आणि स्कोर ज्यावेळी सॅच्युरेट होतो, कधी सॅच्युरेट होतो स्कोर, की आपल्याला माहिती आहे की सेम प्रोसेस सेम रिझल्ट. ओके, जर तुम्ही त्याच प्रोसेस जर करत असाल तर तुमचा स्कोर तिथंच राहणार आहे. मग थोडस मला आव्हानात्मक वाटणारे एरिया कुठले आहेत, किंवा माझा नेमका स्कोर जातोय कुठं, जर स्कोर सॅच्युरेट झालाय तर अँसर की काढून बघा की माझे नेमके कुठल्या प्रकारचे प्रश्न चुकतायत, कुठल्या टॉपिकवरचे चुकतात. त्या टॉपिकवरचे जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते अजून सोडवा, तर तुमचा स्कोर जो आहे तो इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे, इंग्लिशसाठी
PYQ आणि महेश पाटील सरच्या नोट्स सफिशियंट होईल का? हा सफिशियंट आहे. ओके. फक्त त्या नोट्सच्या पण शॉर्ट नोट्स बनवा जेणेकरून शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला त्या रिवाइज करते. इंग्लिश मराठीचे सोर्स मला वाटतं मी परत एकदा सांगतो. मराठीला मोरा वाळिंबे, त्याच्या पलीकडे काहीही वाचू नका. पण ती दोन्ही पुस्तकं वाचा, म्हणजे शब्दसंग्रह आणि थेअरीची दोन्ही सुद्धा. कारण की मी एक दोन क्लासेसच्या नोट्स बघितल्या, तर खूप जास्त एक्झॉस्टिव्ह होत्या. म्हणजे जर मराठीला तुम्ही 300-300 पानाचे जर नोट्स वाचत असाल तर ते थोडंसं रॉंग स्ट्रॅटजी असं मला वाटतं. रेकॉर्डिंग भेटेल तुम्हाला. PYQ अनालिसिस, अजून एक PYQच्या संदर्भामध्ये एक सांग की PYQ ज्यावेळी सॉल्व्ह करता त्यावेळी त्यात फार वेळ नाही घालवायचा. म्हणजे एक प्रश्न जो आहे, एक PYQ जर आहे, त्याला आपण म्हणजे सॉल्व्ह केला तर उगाचच मग परत त्याचा पर्याय पण स्टडी करतो किंवा नाऊनचा चेंज द वॉइस, समजा एखादा तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केला आणि तो चुकला तर पूर्णच्या पूर्ण चेंज द वॉइस जाऊन सॉल्व्ह करण्यात काय, बघण्यात परत काय पॉईंट नाही. असं केलं गेलं तर तुम्ही एका प्रश्नाला जवळपास 15 ते 20 मिनिट घालवाल. ठीक आहे. मग तशा पद्धतीने आपलं कव्हर होणार. PYQ जे आहेत ते एकदम फ्लो मध्ये एक एक 200 पर्यंत डेली सोडवले पाहिजेत आणि त्याला मॅक्सिमम 2 ते 2.5 तास जो आहे तेवढाच दिला पाहिजे. ठीक आहे. प्रश्न सोडवायचा, बरोबर आहे का चूक बघायचं, चुकीचं असेल तर आन्सर काय आहे तेवढंच बघायचं आणि का चुकलंय एवढं थोडंसं जरी आयडिया घेतली तर लगेच पुढच्या प्रश्नावर मूव्ह ऑन व्हायचं. ठीक आहे. तसं केलं तर तुम्हाला जे आहे ते PYQ कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सोडून होणार. ठीक आहे. त्याचबरोबर कंबाईन लँग्वेजसाठी अप्रोच कसा ठेवावा. ओके. मेन्सचा अनुभव नाही, प्रत्येक विषयाला कसा न्याय देता येईल. ओके. हे बघा, आणि म्हणजे अर्थात माझा चौथा अटेम्प्ट होता राज्यसेवेचा, आणि पण तरी सुद्धा मला पहिल्या अटेम्प्ट पासूनच लँग्वेजला जे आहे ते 70 ची रेंज मी पकडली होती. त्यामुळे नवीन जे फ्रेशर मुलं जे आहेत तर त्यांनी पण असं त्याचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. या गोष्टी तुम्ही एक्झिक्यूट करत 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 गेला तर त्या प्रोसेस मधूनच जे आहे ते तुम्हाला एक कॉन्फिडन्स 100% येत जाईल. ओके. तर त्यामुळं मनातून एक काढून टाका की फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि एवढं स्कोर जाईल का. फर्स्ट अटेम्प्टला सुद्धा तुम्ही लँग्वेजला 80 क्रॉस करू शकता. ओके. तुमचा वर्णनात्मक पेपर आहे का? नाही, मी मागवला नाही. माझा एका वर्णनात्मक पेपर जो आहे त्याच्यामध्ये 2020च्या मला मराठीला 41 मार्क होते आउट ऑफ 50, जो की राज्यातला सर्वप्रथम मार्क होते. पण तुम्ही पेपर मागवला नाही, जर मागवला तर मी शेअर करतो. ठीक आहे. शॉर्ट नोट्स शेअर कराल का? ओके, मी शॉर्ट नोट्स शेअर करतो. येस. स्कोर 65-68 पर्यंत स्टक झाला, काय पाहिजे वेगळं असं आता. हो, मी सांगितलं ना तुम्हाला की स्कोर स्टक कधी होतो, सेम प्रोसेस सेम रिझल्ट, बरोबर. तर तसं होऊ नये तर त्यासाठी तुम्हाला त्यातले अँसर की तुमच्या जुन्या काढून बघा, त्यात कुठले एरिया एक्झॅक्टली चुकलेत तर ते बघा. तर तशा पद्धतीनं स्कोर जो आहे तुमचा इम्प्रूव्ह होऊ शकतो. ओके. तर मला वाटतं मी बोललो. अजून काही प्रश्न आहेत का तुमचे या पेपरच्या अनुषंगाने? किंवा आम्ही एक बॅच जी आहे ती घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय मराठीची विशेषतः. तर त्याच्या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण बोलू आपण. मराठीची एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच घेतली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल का? म्हणजे जर तुम्ही सांगू शकता चॅनलवर, म्हणजे चॅट बॉक्समध्ये, किंवा तुमच्या अजून काय आयडिया असेल की जिथे तुम्हाला माझी मदत हवी असेल तर तो इनिशिएटिव्ह पण आपण बॅचच्या माध्यमातून चालू करू शकतो. PYQ मधून करावं की डायरेक्ट क्वेश्चन पेपर? PYQ बुक वरून करू शकता. ओके. बॅच मध्ये तुमची काय अपेक्षा असेल, म्हणजे मराठी चालू केली किंवा इंग्लिश चालू केली तर? राज्यसेवा मेन्स अँड कंबाईनचे ऑल सब्जेक्टचे PYQ एक्सप्लेनेशन सारखं घ्या. ओके. इंग्लिश स्टार्ट करा. ओके. ठीक आहे, मी याच्यावर विचार करतो आणि लवकरच 1-2-3 दिवसातच आपण यावर काम चालू करू. 1 ते 2 दिवसात क्वेश्चन पेपर ओरिएंटेड घ्या. ओके, नक्कीच. ठीक आहे. सो PYQ साठी मी म्हटलं की OLS
पब्लिकेशनचं पुस्तक यूज केलं होतं, पण त्यांनी ते पब्लिकेशन आता बंद केलंय. सो कुठलंही पुस्तक घ्या तुम्ही, मला वाटतं की झिरो एरर नावाचं एक पुस्तक आहे, किंवा अजून कुठलंही घ्या, पीवायक्यू सेमच असणार आहेत, फक्त कंपायलेटेड मिळावेत आपल्याला. कमी वेळेत ऍब्सोल्यूट आउटपुट. ओके. नाही, मी ज्यावेळी बॅच घेईल तर ती म्हणजे फास्ट ट्रॅक रिव्हिजन सारखीच करण्याचा प्रयत्न असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतः जरी ती बॅच बघितली तर तुमचं 1 दिवसामध्ये पूर्ण लँग्वेज रिवाइज होईल नंतरच्या टप्प्यामध्ये, आणि तुम्हाला नोट्सचा फायदा होईल. तर अशा पद्धतीनं, आणि महत्वाचे जे एक्झामला घेऊन असणारे हाय व्होल्टेज पॉईंट जे म्हणतो, त्यात तेवढेच तुम्हाला फास्ट रिवाइज होतील, अशा पद्धतीनं आणण्याचा प्रयत्न असेल. ठीक आहे. ओके. आणि म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे ओरिएंटेशन लेक्चर घेतलंय, म्हणजे ते समजलं का? की अजून काही गोष्टींबद्दल डाऊट आहे तर ते विचारा, म्हणजे डाऊट्स क्लिअर होऊ देत, मगच आपण पुढे जाऊ. ओके. क्वेश्चन पेपर पीवायक्यू घेणे शक्य आहे. ओके. सो मला वाटतं समजलं, आपण थांबायचं का मग इथे? ओके, ठीक आहे. तर आपण थांबू इथे. हे बघा, लक्षात घ्या, मी आता सेशन अपलोड करेलच युट्यूबला, परत लिंक पण शेअर करेल, पण नोट्स पण शेअर करतो नक्कीच. पण लक्षात घ्या की ह्या गोष्टी तुम्ही डे टू डे तुमच्या अभ्यासाचे जे सेशन्स आहेत त्या गोष्टीमध्ये सिन्सिअरली फॉलो केला तरच रिझल्ट येईल. ठीक आहे. म्हणजे असं काही खूप वेगळ्या गोष्टी नाही आहेत. हा, काही काही गोष्टी वेगळ्या आहेत की म्हणजे नियमांच्या नोट्स बनवणं असेल, किंवा मी जसं म्हटलं की 30 सेकंदामध्ये एक प्रश्न सुटला पाहिजे, अशा पद्धतीचं अप्रोच आपला असेल तर ते टाइम मॅनेजमेंट वगैरे गोष्टी सुद्धा होतात. पण शेवटी इट्स ऑल अबाउट एक्झिक्युशन. ओके. ओके, ठीक आहे. तर आपण थांबू इथे, आणि मी सेशन जे आहे ते आता इथे संपवतो, आणि रेकॉर्डिंग अवेलेबल करून देतो. थँक्यू.